नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केली. संपकरी शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या वाटाघाटीनंतर सरकारनं हा निर्णय जाहीर केला. ही कर्जमाफी कुणामुळे मिळाली, कुणाच्या प्रयत्नात मिळाली, त्याच्या राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. संघर्ष यात्रेमुळे मिळाली की कर्जमाफी त्याच्यामुळे झाली का, आसूड यात्रेमुळे झाली का, विरोधकांमुळे झाली का, सत्ताधाऱ्यांमधल्या घटक पक्षांमुळे झाली, हे सगळे विषय आता इतिहास जमा झालेले आहेत. कर्जमाफीच्या या शुभ कार्याला ह्या राजकीय नाट कशाला असा एक विचार समोर येतोय. पण कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अजून गोंधळ मात्र कायम आहे. शेतकऱ्यांच्या मनातले काही संभ्रम अजून दूर झालेले नाही आहेत. सरसकट कर्जमाफी देणार, मग सरसकट निकष ठरवण्याकरता समिती, तत्वता मंजुरी असे शब्दप्रयोग कशासाठी? केवळ सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहेत का? शेती शाश्वत नफ्यात आणण्यासाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना आपण आखणार आहोत? कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे सगळेच प्रश्न सुटणार आहेत का? कर्जमाफी देण्यासाठी केंद्राकडून निधी मिळणार आहे का? निधी मिळणार नसेल असं जर केंद्र सरकारनं आतापर्यंत स्पष्ट केलेलं आहे तर मग कर्जमाफीसाठी लागणारे 30,000 कोटी सरकार आणणार कसे उभे करणार? शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तिजोरीवर जो काही भार पडणार आहे तो पैसा सरकार कसा उभा करणार? त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर कराचा बोजा आणखीन वाढणार आहे का? आधीच कर्जबाजारी असलेलं आमचं राज्य सरकार आणखीन कर्ज काढणार आहे का? शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी मिळावी एवढाच शेतकरी नेत्यांचा उद्देश आहे का, की शेतकऱ्यांना कायमचं या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी देखील त्यांचा प्रयत्न आहे? सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली तरी तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार आहे का? नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे? कर्जमाफीतून शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना वगळलं जाणार आहे? खरीप हंगाम आता तोंडावर आलेला आहे. खरं तर उशीरच झालेला आहे, पण थकीत कर्जामुळे बँकांकडून नवीन कर्ज मिळत नाहीये. सरकार कर्जमाफी केल्याचे लेखी आदेश बँकांना कधी कळवणार आहे? शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळणार का? ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते भरले त्या शेतकऱ्यांचं काय? त्यांना काही सवलती मिळणार आहेत की नाही? ज्यांनी शेतीची अवजारं विकत घेण्यासाठी पीक कर्ज घेतलं त्यांना कर्जमाफी मिळणार आहे का? आणि वारंवार कर्जमाफी दिल्यानं कर्ज न फेडण्याची सवय शेतकऱ्यांना लागणार नाही का? शेतीमालाला उत्पादनापेक्षा 50% जास्त नफ्यानं हमीभाव मिळणार नाही का? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीच्या अंमलबजावणीचं नेमकं काय? आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात आज नेमकं काय पडलं? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठीच तर आज मी आमंत्रित केलंय सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांना. चला तर पाहूयात आमचा रोखोक कार्यक्रम कर्जमाफी नंतरचे प्रश्न. कर्जमाफीनंतरचे प्रश्न. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलंय. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारनं केली आहे. पण काही निकषांच्या आधारे ही कर्जमाफी देण्याचे संकेत सरकारनं दिलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीफार गोंधळाची परिस्थिती आहे. आयकर भरणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं समजतंय. तर नेमकी किती एकर शेती असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार हा एक प्रश्न आहे. ठराविक रकमेपेक्षा जास्त शेती उत्पन्न असेल तर माफी मिळणार नाही असं सांगितलं जात आहे. मात्र कर्जमाफी देताना एकरची मर्यादा असणार नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनी तत्वतः जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय. शुद्ध मराठीमध्ये बोललो तरीही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही खूप मोठी संधी देताय की मला जे म्हणायचं आहे त्याची स्पष्टता करण्यासाठी. सरसकटचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सगळ्यांना कर्जमाफी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 जूनला पहाटे 5 एकरपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. त्याच वेळेला विषय असा आला होता की बाबा मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामध्ये एकरेजमध्ये 15 एकर 20 एकर असतं पण उत्पन्न तेवढं नसतं. आणि त्यामुळे आपण जर 5 एकरचं लिमिट घातलं तर फार मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी कव्हर होणार नाही आणि तो जास्त एलिजिबल आहे, तो जास्त अडचणीत आहे.
दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी नवीन पीक कर्ज मिळणार का, हा देखील प्रश्नच आहे. बँकांना अद्याप सरकारकडून काहीही सूचना आलेल्या नसल्यानं खरीपाचं कर्ज वाटप करण्यात अडचणी येणार आहेत. आता आमच्याकडे 28,220 शेतकरी 5 एकराच्या आतले थकबाकीदार शेतकऱ्याची जिल्हा बँकेकडच्या संख्या आहे आणि जवळजवळ त्यांची जी 251 कोटी रुपयाची थकबाकीची रक्कम आहे. ही रक्कम आली की त्याला लगेच आम्ही कर्जपुरवठा करू. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे 30,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार हा निधी नेमका कसा उभा करणार, हा देखील मोठा प्रश्न आहे. हा निधी उभा करण्यासाठी नवीन कर्ज काढणं, सरकारी जमिनी भाडेपट्ट्यानं देणं, दुष्काळ कर वसुली सुरूच ठेवणं आणि पेट्रोलवर अधिभार लावणं असे 3-4 पर्याय सरकारपुढे आहेत. त्याशिवाय विकास कामांना कात्री लावण्याची वेळही सरकारवर येणार आहे. त्यामुळे आता सरकार हे आव्हान कसं पेलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कर्जमाफीबद्दलचे प्रश्न या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख. सुभाष देशमुख, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आणि शेतकऱ्यांचे लढवय्या नेते राजू शेट्टी. राजू शेट्टी, आपले या कार्यक्रमात स्वागत. सर्वप्रथम पहिलाच प्रश्न सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना. सुभाष देशमुखजी, सरकारनं कर्जमाफीची घोषणा तर केली, पण त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होणार आहे असं आपण म्हणताय. हा कार्यक्रम बघणारे लाखो करोडो शेतकरी आत्ता अक्षरशः त्यांच्या सर्व शक्ती या डोळ्यात आणि कानात ऐकून तुमचे शब्द ऐकायला उत्सुक आहेत. उद्या सकाळी जर तो बँकेत गेला तर त्याला कर्ज मिळणार आहे का, आणि जर त्याला बँकेने उद्या सकाळी कर्ज नाकारलं तर त्यानं काय करायचं? तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या ऑफिसचा नंबर तुम्ही आता जाहीर करणार आहात का त्याच्यासाठी? ऐकूयात. सुभाष देशमुख, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हां, आत्ता सुरू झाला परत. सुभाष देशमुख, माझा आवाज येतोय? सुरू झाला, ऐकूया लागला. माझा आवाज येतोय ना? हां, आत्ता आला. कर्जमाफीची घोषणा तर सरकारनं केली, पण त्याची अंमलबजावणी कधी होणार, त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्व शेतकरी लाखो करोडो जे आता हा कार्यक्रम बघतायत ते अक्षरशः प्राण कंठाशी आणून बघतायत. आणि जर एखाद्याला कर्ज मिळालं नाही तर त्यांनी तक्रार कुणाकडे करायची, त्याकरता तुमच्या कार्यालयाचा किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही त्यांना तक्रार करायला देणार आहात का? नमस्कार. आपण म्हटल्याप्रमाणे काल सर्वांची बैठक झालेली आहे, त्याच्यात घोषणा केलेली आहे. राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 तारखेला जो निर्णय घेतलेला होता की अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करायचा, तर त्याच्यावरती अल्पभूधारक न म्हणता सर्वांना, म्हणजे जे मोठे शेतकरी, मग विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेष करून मोठे शेतकरी आहेत, त्यांची 5 एकरापेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांचा समाविष्ट केलेला म्हणून काल सर्वांना ही माफी दिलेली आहे. आणि ज्यांना आज जे आपण महत्त्वाचा प्रश्न विचारताय की शेतकऱ्यांच्या एवढं भेडसावणारा प्रश्न जो आहे तो उद्या सकाळी आजपासून त्यांना कर्जमाफी झाल्यामुळं, थकल्यामुळं त्यांना बँकेचं कर्ज मिळणार का ही शंका निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तातडीनं आज सकाळी आम्ही आणि चंद्रकांतदादा अधिकारी आम्ही बसलो आणि आज तात्काळ GR काढायला लावलेला आहे की ज्यांची थकबाकी आहे ह्यांचा विचार न करता आज डोळ्यासमोर खरीपाची पेरणी आहे, पाऊस पडायला लागलेला आहे, खतं पाहिजेलं आहेत, बियाणं पाहिजेलं आहेत, औषधं पाहिजेलं आहेत, मशागतीसाठी जे पैसे लागणार आहेत, तात्काळ हे जे पैसे लागणार आहेत त्या पैशासाठी तात्काळ तुम्ही जरी थकीत कर्ज असलं तर त्या शेतकऱ्यांना तात्काळ तुम्ही कर्ज द्या, उपलब्ध करून द्या, असा आदेश आज आपण राज्य सरकारतर्फे काढत आहोत. त्याच्यामुळं ज्यांचे थकबाकी आहे त्यांनी थेट जरी गेलं तर ज्या शेतकऱ्यांना पेरणीपुरतं खरीपाच्या पेरणीला जे लागणार आहे आवश्यक निधी तो नक्की त्यांना कर्ज म्हणून मिळणार आहे. सुभाष देशमुखजी, आदेश निघणं ही एक बाब आहे आणि आदेश आमच्यापर्यंत पोचला नाही ही वस्तुस्थिती ही दुसरी बाब आहे. अशा प्रकारे जर आमच्याकडे आदेश पोचला नाही असं जर एखादी बँक सांगू लागली आणि त्यांच्याकडे जर द्यायला कॅश उपलब्ध नसेल
तर त्या गोरगरीब शेतकऱ्यांना काय करायचं, त्यांच्यासाठी तुम्हीच फक्त तारणहार आहात. अशा वेळी तुम्ही काय उपाययोजना सुचवाल? तुमचं खातं 24/7 त्यांच्यासाठी अवेलेबल असेल का? मी ज्यावेळेस राज्यामध्ये तुरीची खरेदी चालू होती, अनेक केंद्रावरती शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या, त्या सर्व शेतकऱ्यांना माझा मोबाईल नंबर दिलेला होता, माझ्या कार्यालयाचा नंबर दिला होता. आजही मी तो शेवटच्या टप्प्यामध्ये द्यायला तयार आहे. कारण शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी अधिकारी अडवणूक करत असतील, बँका अडवणूक करत असतील, तर माझं कार्यालय त्याच्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. आणि मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत तो परिपत्रक GR हा बँकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मेलच्याद्वारे केली जाईल. अतिशय महत्त्वाची घोषणा तुम्ही आता केली आहे ती म्हणजे आज संध्याकाळपर्यंत बँकांकडे अशा प्रकारचं परिपत्रक पोहोचलं असेल आणि उद्या सकाळपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना जरी त्यांचं थकीत कर्ज असलं तरी देखील त्यांना खरीपाच्या हंगामासाठी पुन्हा एकदा नव्यानं कर्ज उभारणी करता येणार आहे. मग ती औषधासाठी असेल, बी बियाण्यासाठी असेल किंवा जमीन नांगरण्यासाठी असेल. अतिशय महत्त्वाची गोष्ट. सुभाष देशमुख आपल्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि तेवढंच अभिनंदन केलं पाहिजे ते राजू शेट्टी यांच्या लढवय्या नेतृत्वाचं की ज्यांनी हा प्रश्न लावून धरलेला होता. राजू शेट्टी पुणटंब्याचे शेतकरी आणि मुख्यमंत्री यांच्यात एक प्रकारे तोडगा निघालेला होता. तो तोडगा आणि समन्वय समिती आणि सुकाणू समिती यांच्यात निघालेला तोडगा, यात फरक काय आहे? महत्त्वाचा फरक हा आहे की 2 जूनला रात्री मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली होती ती या राज्यातील फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांचं थकीत कर्जच तेवढं माफ होईल आणि तेही ऑक्टोबर अखेरपर्यंत माफ करण्यात येईल अशी घोषणा केलेली होती. ऑक्टोबरपर्यंत शेतकरी थकबाकीत राहिला तर त्याला पावसाळ्यात खरीपाच्या पेरणीसाठी पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध होणार नव्हतं. आम्ही सरकारच्या हे लक्षात आणून दिलं, जर शेतकऱ्याला पुन्हा शिवारात परत न्यायचं असेल तर त्याला बियाण्याला खताला पैसे पाहिजेत, त्यासाठी त्याला कर्ज उपलब्ध केलं पाहिजे आणि आधीच थकबाकी असेल तर त्याला कुठलीही बँक कर्ज देणार नाही. त्यामुळं थकीत शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जाची जबाबदारी सरकारनं घेऊन त्या कर्जाची हमी सरकारनं घ्यावी, म्हणजे बँका नवीन कर्ज शेतकऱ्याला देतील. आणि मी सहकार मंत्र्यांचं अभिनंदन करतो की आजच त्यांनी तो शासन निर्णय केलेला आहे आणि त्यामुळं आता बँकांना शेतकऱ्यांना खरीपासाठी कर्ज द्यायला काय अडचण असणार नाही. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांना अल्पभूधारकापेक्षा जास्त म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज त्याचं संपलं पाहिजे ही आमची भूमिका होती. परंतु त्या संदर्भामध्ये शासन काहीच बोलायला तयार नव्हतं आणि काल अखेर सरकारनं तत्वता मान्य केलं. तत्वता याचा अर्थ याच्यामध्ये सरसकट कर्ज माफ करत असताना काही धनदांडगे शेतकरी, विशेषतः जे इन्कम टॅक्स भरतात, जे बिल्डर आहेत, व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, 7वा वेतन आयोग घेणारे आहेत, यांना करायचे जे शेतीवर अवलंबून नाहीत परंतु त्यांच्या नावावर जमीन आहे म्हणून शेतकरी आहेत, हे लोक सरसकट कर्जमाफीचा फायदा घेतात असं सरकारचं म्हणणं होतं. आम्ही म्हटलं की या सगळ्यांना वगळा आणि जे कुटुंब निव्वळ शेतीवर अवलंबून आहे त्या कुटुंबाला आपल्या कर्जाच्या खाईतून बाहेर काढायचं आहे. एकदा शेती तोट्याची आहे म्हणून आपण त्याचं कर्ज संपवतोय म्हटल्यानंतर जमिनीचा आकार जेवढा मोठा तेवढं कर्ज जास्त, तेवढा तोटा मोठा, हे गृहीतक मान्य करून निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याचं, विशेषतः जिरायत भागामध्ये 50 एकराचा शेतकरी असेल, तो ज्वारी घेत असेल तर तो कधीही तोट्यातून बाहेर येत नाही, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यावेळी सरकारनं काही निकषाच्या आधारावर अटीवर अधीन राहून या 5 एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज मुक्त करायला मान्यता दिली. म्हणून त्याला तत्वता आणि निकषावर असा शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळं ही अशी एवढी चर्चा, डिटेल चर्चा
2 जूनच्या रात्री झालेली नव्हती. ते शेतकरी नेते नवखे होते आणि वरवरची चर्चा झालेली होती. त्यामुळं आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आणि त्याच्यातून काही ना काही चांगला तोडगा काढता आला. राजू शेट्टी, आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे अनेक प्रकार सांगितले त्यात एक आणखीन एक महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रकार होता, ते म्हणजे राजकारणी असलेले शेतकरी. त्यांचा उल्लेख आपण का टाळलात, का तो अनवधानानं राहिला? नाही, राजकारणी शेतकऱ्यांचं सुद्धा त्यांना यादीत धरलं नाही तर आमची अजिबात हरकत नाही. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, यांना त्यातून वगळलं तर आमची काही हरकत नाही. अर्थात यातले जे राखीव जागेतून येतात त्यांचा मात्र विचार करावा लागेल, कारण ते त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. सुभाष देशमुखजी, 3 शब्दांबद्दल शरद पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली. त्यातले 2 शब्द तर आता महाराष्ट्रात परवलीचा शब्द बनले, ते म्हणजे तत्वतः, सरसकट आणि समिती. म्हणजे कुठलाही प्रश्न सोडवायचा नसेल तर समिती का कमिटी नेमा. कमिटी म्हणजे कम अँड हॅव टी. अशा प्रकारची तर काही इथे परिस्थिती नाही आहे ना. मग जर तुम्हाला द्यायचंच होतं तर मग समिती कशा करता, तर मग तत्वतः हा शब्दप्रयोग कशा करता, अशा शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रात. त्याचं एकदा स्पष्टीकरण देऊन टाका. 2 जूनला माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला होता त्यामध्ये अल्पभूधारक हे शब्द वापरलेले होते आणि अल्पभूधारक असल्यामुळं अल्पभूधारकाची व्याख्या केलेली होती आणि म्हणून त्याच्यामध्ये असं आलं की सरसगट म्हणजे काल जी बैठक झाली 2 जूनच्या नंतर, त्याच्यामध्ये जे विदर्भ आणि मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत ते शेतकरी मोठ्या प्रमाणातले आहेत आणि त्यांना ह्याचा लाभ मिळत नाही. अल्पभूधारकाची व्याख्या कमी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सरसगट केलेला आहे. तत्वता म्हणजे की बाबा जे शेतकरी अल्पभूधारकाच्यापेक्षा जास्त आहेत त्या शेतकऱ्यांना तत्वता मान्यता दिलेली आहे. दुसरं जे समिती जी आलेली आहे, आता खासदार साहेबांनी जे सांगितलेलं आहे, काल हा चर्चेचा मुद्दा आलेला आहे. जे 2008-09च्या वेळेस कर्जमाफी झाली होती त्यावेळेस अपात्र कर्जदाराला सुद्धा कर्ज वितरण झालेलं आहे. माझं सहकार खातं सुद्धा आज त्याची वसुली करायला लागलेली आहे. आज फक्त जवळपास 150 कोटीतली 105 कोटीच वसुली झालेली आहे. आणखीन 40-45 कोटी अपात्र कर्जदाराला जे कर्ज दिलेलं होतं ते कर्ज चुकीचं जाऊ नये आणि म्हणून त्याच्यावरती समिती गठीत करून कुणाला कर्जमाफी मिळाली पाहिजे, गरीब शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, गरजू शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, त्याचा दुरुपयोग होऊ नये, चुकीच्या माणसाला कर्ज वाटून जाऊ नये, ज्याला आवश्यक नाही त्यानं कर्जमाफी याचा लाभ घेऊ नये, याच्यासाठी समिती गठीत केलेलं आहे. आणि म्हणून जे काल जे तत्वतः किंवा पवारसाहेबांनी जे म्हटलेलं आहे हे टाळण्यासाठी नाही, हे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, त्याचा दुरुपयोग होऊ नये याच्यासाठी हे केलेलं आहे. काल जबाबदारीने राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा सांगितलं की हा निर्णय तुम्हाला 25 जुलैच्या अगोदर करावा लागून त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे शेतकरी संघटनेचे जे काही 4-5 कोणी आधी प्रतिनिधी येतील, शासनाचे प्रतिनिधी असतील, ह्याच्याने मिळून एक नियमावली ठरवली जाईल कुणाला कर्जमाफी दिली आणि थेट आधार लिंकशी जोडून त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी जमा होईल याच्यासाठी थोडासा दिवस आणि समिती नेमलेली आहे. बिलकुल ह्याच्यात टाळाटाळ करण्याचा उद्देश नाही. सरकार गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आत्तापर्यंत सुभाष देशमुखजी, ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते पोटाला चिमटा काढून भरले त्या शेतकऱ्यांचं काय? त्यांना तुम्ही काही सवलत देणार का नाही? का त्यांच्या प्रामाणिकपणाला या महाराष्ट्रात काही किंमत उरणार नाही आहे? निरगुडकर साहेब, तुम्हाला सांगतोय की राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सुद्धा वारंवार सांगतायत, बाहेर सुद्धा वारंवार सांगतायत, ज्या लोकांनी कर्ज भरलेलं आहे, नियमितपणे कर्ज भरलेलं आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ देण्यासाठी सुद्धा या समितीमार्फत विचार केला जाईल आणि त्यांना सुद्धा हे कसे प्रवाहात आणले जातील, कारण त्याची सुद्धा प्रवृत्ती परत बदलणार आहे की मी भरलेली चूक केली का असं त्याला वाटू नये, याची सुद्धा सरकार काळजी घेणार आहे. राजू शेट्टी, शेतीत जे कर्ज घेतलं जातं ते अनेकदा शेतीची अवजारं विकत घेण्याकरता घेतलं जातं. अगदी ट्रॅक्टरपासून ते नांगरापर्यंत, बैलगाडीपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज घ्यावी लागतात, ज्याच्याशिवाय त्याच्या शेतीची कामं होत नाहीत.
मग शेतीची अवजारं विकत घेण्याकरता ज्यांनी पीक कर्ज घेतलं असेल अशांसाठी तुम्ही भांडलात का, आणि त्यांना या तुमच्या कर्जमाफीमध्ये नेमकं काय मिळणार आहे? निश्चितच पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या साठीच भांडलं होतं. तुम्हाला कदाचित टर्म लोन म्हणजे मध्यम मुदतीचं जे कर्ज असतं की जे अवजार, ट्रॅक्टर, पाईपलाईन, विहीर खणणं, मोटर बसवणं इत्यादी शेतीपूरक कामासाठी घेतलेल्या जे कर्जाच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं असावं, पण त्याचा सुद्धा विचार ही समिती करणार आहे. आम्ही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधी आणि शासनाची उच्चस्तरीय समिती यांच्यामध्ये सविस्तर अशी चर्चा झाली. आम्ही त्यांना सुचवलं की हे जे सरकारी पैशाचा लाभ घेणारे किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ह्या लोकांना जर यातून बाजूला काढलं, नीट नियम केले, निकष कडक केले तर अनेक गरजू शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळता येईल. सरकारनं आपला एकूण बजेट सांगावं, त्या बजेटमध्ये सगळ्यांना समाधान करता येईल, या पद्धतीनं त्याची व्यवस्था करता येईल, त्याचं नियोजन करता येईल, हे करणं सहज शक्य आहे. राजू शेट्टी, अशा प्रकारे वारंवार कर्जमाफी केल्यानं आणि आपल्यासारख्या नेत्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलनं केल्यानं आणि त्यांची माफी मिळाल्यानं मग शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागेल अशी एक टीका होती आहे. ही टीका फक्त शहरी आहे असं समजायचं कारण नाही, कारण आज शेतकऱ्यांना झाली तर उद्या आणखीन एखादा वर्ग उभा राहील आणि तो म्हणेल आम्हाला आजच मासेमारीवाले त्यांचे आम्हाला फोन येऊन गेले की आम्ही अडचणीत आहोत, आम्हालाही कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना अशी वारंवार कर्जमाफी करून आपण त्यांना कर्जमाफीची किंवा कर्ज न फेडण्याची आर्थिक बेशिस्त असण्याची सवय लावतोय का? आपलं काय मत आहे राजू शेट्टी? उदयजी, एक लक्षात घ्या, आतापर्यंत शेतकऱ्यांना किती वेळा मदत दिली गेली. अंतुले साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सेवा सोसायटीचं कर्ज माफ केलेलं होतं. 1989 साली व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शरद जोशींच्या सूचनेवरून 10,000 पर्यंतचे कर्ज माफ केलेली होती आणि 2008 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकदा कर्जमाफी झाली होती. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 3च वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, ही 4थी. आणि एक शेतकरी नेता म्हणून सांगतो, एक शेतकरी म्हणून सांगतो, आम्हाला वारंवार अशा पद्धतीनं सरकार पुढं हात पसरायला बरं वाटत नाही. आम्हालाही काही स्वाभिमान आहे, आत्मसन्मान आहे, परंतु ही वेळ आम्ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं भांडवली नुकसान आणि दुसऱ्या बाजूला उपभोक्त्यांना खुश करण्यासाठी सरकार जे बाजारपेठेमध्ये नियंत्रण करून शेतीमालाचे भाव पाडतं आणि त्यामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी दरामध्ये आम्हाला शेतीमाल विकावा लागतो, त्यामुळं आलेला तोटा, यामुळं आमच्या डोक्यावर कर्ज चढतं आणि म्हणून आमच्या डोक्यावरच्या कर्जाची जबाबदारी ही सरकारवर येते. इतर व्यवसायामध्ये असं कधी होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे इतर व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यामधला हा अतिशय महत्त्वाचा असा फरक आहे. दुसरा मुद्दा, याचसाठी म्हणून स्वामीनाथन यांनी कायमस्वरूपी एक उपाययोजना सुचवलेली आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च अधिक त्याचा 50% नफ्याची मिळवणी करून त्याला हमीभाव बांधून द्या. आता काही लोक कदाचित म्हणतील की 50% नफा का, कुठल्या धंद्यामध्ये एवढा 50% नफा मिळतो? तर त्याला शरद जोशींचं अर्थशास्त्र जोडावं लागेल. शरद जोशींचं अर्थशास्त्र असं सांगतं की शेती ही पराधीन असते, बेभरवशी असते, पावसावर, निसर्गावर आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असते आणि त्यामुळं दर 3 वर्षांतून एकदा शेतकरी हा पूर्णपणे नुकसानात जातो, हे गृहीतकच आहे. आणि त्यामुळं 2 वर्षाच्या उत्पन्नावर त्याला 3 वर्षे काढायचे असतात, म्हणजे खऱ्या अर्थानं ते 33% येऊन पोहोचतं. आणि एवढं अशा पद्धतीनं जर का त्याला हमीभाव बांधून दिला तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, भविष्यात शेतकरी कधीही कुणाच्या दारात जाणार नाही. म्हणजेच आपण आता फक्त 4 मुद्द्यांवर आलो आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या 50% नफ्याच्या शिफारशीची अंमलबजावणी.
हा जो 30,000 कोटीचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे, सुभाष देशमुख, तो तिजोरीवरचा भार आपण कसा पेलणार आहात आणि याच्या करता म्हणून तुम्ही शहरातल्या लोकांवर किंवा ग्रामीण भागातल्या सरळ लोकांवर कर वाढवणार आहात का? आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा ज्याची उत्तरं तुम्हाला दोघांना द्यायची आहेत ते म्हणजे शाश्वतरित्या किफायतशीर शेतीकडे किंवा शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय पावलं उचलणार आहात? या चारही प्रश्नांची उत्तरं पाहूया का ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय कर्ज माफी नंतरचे प्रश्न. कर्जमाफीनंतरचे प्रश्न या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख आणि शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आहेत. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी मी 4 जे मुद्दे तुम्हाला सांगितले होते ते म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची, विशेषतः 50% उत्पादन खर्चावरच्या नफ्याची अंमलबजावणी, तसंच हा जो संपूर्ण 30,000 कोटीचा बोजा पडणार आहे त्याच्यासाठीचा निधी कुठून आणणार, त्याकरता शहरी भागावर तुम्ही कर लादणार आहात का आणि शाश्वत शेती, असे 4 प्रश्न होते. परंतु ब्रेकमध्ये असताना अनेक शेतकऱ्यांनी मला SMS करून, फोन करून, आमच्याकडे फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर जे 3 महत्त्वाचे प्रश्न पाठवलेत की याची उत्तरं सुभाष देशमुख यांच्याकडून घ्यावी असं त्यांनी सांगितलं आहे. त्यातला पहिला प्रश्न, सुभाष देशमुखजी, कर्जमाफी देताना जे निकष लावले जाणार आहेत ते निकष विचारात घेताना विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र यांची जी भौगोलिक आणि कृषीविषयक आत्ताच्या वैशिष्ट्य किंवा काही बाबी आहेत याचा विचार घेऊन सुकाणू समिती याबाबत सरकारबरोबर काही बोलणार आहे का किंवा सरकार या संदर्भात काही निकष घेणार आहे का? कारण या 4ही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगवेगळी आहे. आवाज येतोय सुभाष देशमुखजी? माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हां बोला आता आला. हां, कर्जमाफी देतानाचे जे निकष आहेत ते निकष लावताना पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा प्रत्येक ठिकाणच्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, याचा विचार करून आपण निकष ठरवणार आहात की नाही, असा एक प्रश्न शेतकऱ्यांकडून आलेला आहे. असा भौगोलिक काही प्रश्न नाही. 2 जूनला जे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे ठरवलेलं होतं अल्पभूधारकामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये म्हणजे शेतीची म्हणजे एकरेज जास्त आहे, त्याच्यामुळे सर्वांना सारखाच निकष आहे. जो गरीब शेतकरी आहे, जो गरजू शेतकरी आहे, त्या कुठल्याही असो, तो राज्यातला कुठलाही कानाकोपऱ्यातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो, मराठवाड्यातला असो, विदर्भातला असो, कुठलाही असो, जो गरीब आणि गरजू शेतकरी आहे त्याला मात्र हे लागू होणार आहे नक्की. कसं आहे माहिती आहे का सुभाष देशमुख साहेब, 5 एकराहून ज्यांच्याकडे जास्त शेती आहे आणि जे नोकरी करतात, आयकर भरतात, त्यांना अशा प्रकारे कर्जमाफी मिळणार नाही. परंतु विभागवार ही अट फ्लेक्सिबल ठेवायला पाहिजे, लवचिक ठेवायला पाहिजे असं नाही का वाटत? याचं कारण नाशिकसारख्या भागात आता नाशिकला 2-2.5 एकर 3 एकर ज्याची द्राक्ष आहेत तो सुद्धा आयकर भरतो. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. तो लाखो रुपयाचं उत्पादन घेऊन जातो. परंतु 3 एकरवाला जर आमचा कापूस पिकवणारा असेल किंवा 3 एकरवाला सोलापूरचा तुमच्या ज्वारी पिकवणारा असेल तर त्याची आत्ता काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की विभागवार काही निकष ठरवता येतील का, ते जास्त सूक्ष्म पद्धतीनं आणि योग्य असतील, ज्याचा उल्लेख मगाचपासनं राजू शेट्टी करतायत की योग्य छाननी लावूनच यादी तयार केली जाईल. सुभाष देशमुख, मला असं वाटतं की गरजू शेतकऱ्यांना ह्याला लाभ मिळाला पाहिजे, जे गरीब शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे. आणि आदरणीय खासदार साहेब जे सांगतात की त्याला गरज नाही, त्याच्या ह्याच्यातून बाजूला काढले पाहिजे. ते मला असं वाटतं की समिती पुढे चर्चा सविस्तर होईल आणि चर्चेअंती जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे तो लागू करण्यात येईल.
सुभाष देशमुखजी, आणखीन एक अशा प्रकारचा शेतीचा आपल्याकडे फार मोठा वर्ग आहे. आपल्याला याची कल्पना असेल की नोकरी करणारे जे असतील, आयकर भरणारे जे असतील, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही आहे. परंतु अनेकदा काय होतं, आपल्या सोलापूरमध्ये, माढा, मोहोळमध्ये अशा प्रकारच्या अनेक शेती मला स्वतःला माहिती आहेत की जमीन एकाच्या नावावर असते आणि कसतो दुसरा, आणि त्या कसणाऱ्याचं जीवन त्याच्यावर अवलंबून असतं. आणि ज्याच्या नावावर जमीन असते तो RTO मध्ये वगैरे कुठेतरी किंवा पोलीस इन्स्पेक्टर वगैरे असतो. ही दोन खाती जरा ह्याच्याकरता फेमस आहेत फार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तर मग अशा वेळी आपण तो जो कसणारा आहे त्याला काय देणार? मला असं वाटतं की आपला मुद्दा रास्त आहे, परंतु डॉक्टरजी ह्या सगळ्या गोष्टीचा निकष ठरवण्यासाठी आत्ता आपण जे कमिटी नेमणार आहे, शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत, शासनाचे प्रतिनिधी आहेत, हे सर्व आपण जे मुद्दे सांगतायत ह्याच्यावर बारकाईनं निरीक्षण करून गरजू शेतकऱ्यांना ह्याचा लाभ कसा मिळेल ह्याचा नक्की विचार केला जाईल. जरी आपण म्हणता तसं भाडे तत्वावरती कुणाला तरी दिलेली असती, कर्ज एकाच्या नावावर असतं, ह्याचा नीट अध्ययन करून योग्यशीर गरजू लोकांना नक्की त्याचा लाभ मिळाला जाईल. राजू शेट्टी, मला एक प्रश्न असा आहे की विदर्भामधला 5 एकराच्या वरचा म्हणजेच 15 ते 17 एकर, 20 एकर, अगदी 25 एकरवाला जो कोरडवाहू शेतकरी आहे, त्यांनी अनेकांनी हा प्रश्न आत्ता ब्रेकमध्ये मुद्दामून पाठवला आहे. म्हणून ह्याचं उत्तर माहिती असलं तरी पुन्हा आपल्याकडनं याचं स्पष्टीकरण घेतोय. तो म्हणजे असा 15 ते 20 एकरवाला कापूस पिकवणारा किंवा इतर अन्य कुठलंही पीक घेणारा विदर्भातला कोरडवाहू शेतकरी या कर्जमाफीसाठी एलिजिबल धरणार की नाही, त्याला ते कर्जमाफी मिळणार की नाही? म्हणूनच पहिल्यापासून जमिनीचा जो या मर्यादा आहेत ती मर्यादा असू नये यासाठी आम्ही आग्रही होतो. आणि काल तो त्याच्यावर स्पष्ट निर्णय झालेला आहे की जमिनीची मर्यादा असणार नाही. त्या शेतकऱ्याची गरज, त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बघूनच त्याला त्याच्यामध्ये समावेश केला जाईल. तर तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे की 25 एकर ज्वारी असेल आणि 3 एकर ऊस असेल तर त्या दोघांची समान पातळी होऊ शकते. त्यामुळं जिरायत शेतकऱ्यांच्याकडे विशेषतः आमचं लक्ष जास्त आहे, कारण त्याचे खरे प्रश्न आहेत. ज्याच्याकडे अजिबात सिंचनाच्या सुविधा नाहीत त्या शेतकऱ्याला सगळ्यात आधी लाभ मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे शेतकरी नेते आग्रही आहोत. सुभाष देशमुखजी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी किंबहुना जेवढं प्रोडक्शन कॉस्ट असेल त्याच्यावरती 50% नफा हे स्वामीनाथन आयोगामध्ये जरी दिलेलं असलं तरी आपला जर जाहीरनामा 2014चा काढून पाहिला तर त्याच्यात देखील आपण अशा स्वरूपाची एक केलेलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही हे करून दाखवू. आता हे कसं करणार मला सांगा? 50% नफा हा उत्पादन खर्चावर जर लावायचं म्हटलं तर त्याची ग्राहकाला पडणारी किंमत काय पडेल? हे सगळं गणित जमणार कसं? आपण स्वतः एक प्रगतिशील शेतकरी आहात सुभाषजी. तुमचा मुद्दा रास्त आहे की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50% अधिक मिळाला पाहिजे ही घोषणा माननीय पंतप्रधान मोदींनी केलेली आहे. आणि त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी अनेक राज्याकडून जे भाव येतात, जे प्रत्येक मालाचे भाव येतात, केंद्रामध्ये ठरवत असताना प्रत्येक राज्याचं एकत्रीकरण करून सरासरी भावाचे ठरवतात. परंतु कालच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपल्या राज्यामध्ये जे उत्पादन होतं आहे, आपल्या राज्यातला उत्पादनाचा खर्च होतो आणि त्याच्यामुळं जे आम्हाला 50% जास्त मिळाला पाहिजे तो कमी मिळतो आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ, शेतकऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ माननीय पंतप्रधानांना भेटतील आणि नक्की सांगतो की त्याच्यावर तोडगा लवकरात लवकर काढला जाईल. सुभाष देशमुखजी, तोडगा निघणार कसा मला सांगा? मी तुमच्या उत्पादकताच, कापूस घ्या, कापूस आमच्याकडे 7 क्विंटल एका एकरी बनतो तर तिथं गुजरातमध्ये 27 क्विंटल बनतो. मग त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती आमच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी असणार आहे. मग ती लोक, जर आम्ही हमी भाव बांधून दिला तर ती लोक इथे आणून विकतील. मग आमच्या शेतकऱ्याचा माल घेणार कोण? हे फक्त कापसाबद्दल नाही आहे, तुरीबद्दल हेच होईल, उद्या गव्हाबद्दल हेच होईल, तांदळाबद्दल हेच होईल, अनेक कडधान्याबद्दल हेच होईल. मग आम्ही आमच्या शेतकऱ्याला जगवणार कसा? हमी भाव बांधून दिला तर बाहेरच्या राज्यावर आपण काय बंदी घालणार आहोत का? ती घालता येणार नाहीये.
बंदी घालायचा विषय नाही, परंतु उत्पादन खर्च कमी करून उत्पादन दुप्पट वाढवण्याच्या दृष्टीनं कठोर परिश्रम करून मला असं वाटतं की दुप्पट उत्पादन वाढलं पाहिजे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन वाढलं तर शेतकऱ्याला त्याचा नक्की लाभ होणार आहे, हमी भावाचा त्याचा लाभ होणार आहे. आज आपली उत्पादकता खूप कमी आहे. आज आमच्या सोलापूरचं तुम्ही उदाहरण सांगितलं, कापूस असेल, ज्वारी असेल, ह्याचं सरासरी उत्पादन खूप कमी आहे. आमच्या ऊसासारखे पिकंसुद्धा सरासरी उत्पादन खूप कमी आहे. आणि मला असं वाटतं की उत्पादन क्षमता म्हणजे खर्च कमी करून उत्पादन जर वाढवलं तर मला असं वाटतं की हे नक्कीच त्याचा किफायतशीर फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून या राज्य सरकारचं म्हणजे धोरण आहे की उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवण्यावरती भर देणे. उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे, राजू शेट्टी, यातला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं बियाणं मिळालं पाहिजे. राजू शेट्टी, सिंचनाची एक वेळ क्षमता आली असं क्षणभर धरून चालू, यावेळी 98% पाऊस पडणार आहे. तेवढा पाऊस अगदी सोलापूरसारख्या, माणसारख्या दुष्काळी भागात देखील आपल्याला काही पिकं चांगल्या रीतीने घेऊ शकतो. परंतु सरकारच्या योजनेतनं मिळणारी जी काही बियाणं आहेत किंवा आणखीन खाजगी ठिकाणून मिळणारी सुद्धा अनेकदा बियाणं आहेत, ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात. त्यातनं पीक घेता येत नाहीत. 12 आणे घालायचे आणि 4 आणे मिळवायचे, अशा प्रकारचा आतबट्ट्याचा व्यवहार शेतकऱ्यांना करावा लागतो. यापुढे तुमच्या आंदोलनाची दिशा या बियाण्यांच्या गुणवत्तेबद्दल, त्याच्या आग्रहाबद्दल काय असणार आहे राजू शेट्टी? खरं तर बियाण्याच्या संदर्भामध्ये अनेक चांगले कायदे झालेले आहेत आणि केंद्र सरकार सातत्यानं नवनवीन कायदे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, त्याच्यामध्ये संशोधनाचा वापर करून चांगली बियाणं जी चांगलं उत्पादन देऊ शकतील, त्याचबरोबर हवामानामध्ये होणाऱ्या बदलाला प्रतिकारक क्षमता असणारी अशी बियाणं आता बाजारामध्ये येत आहेत. परंतु दुर्दैवानं काही बोगस कंपन्या किंवा काही वितरक हे काही दर्जा नसलेली बियाणंसुद्धा शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला मंत्री महोदयांना आणि राज्य सरकारला एवढीच विनंती करायची आहे की या बाबतीत कृषी खात्यानं कडक अशा सूचना द्याव्यात. ते जे कृषी खात्याचे गुणनियंत्रक आहेत त्यांना सतर्क राहण्यासाठी सांगावं आणि वेळीच अशा बोगस बियाणे विक्रेत्यांच्यावर जर कारवाई केली, कडक कारवाई केली आणि कुणाचाही फोन आला तरी सुद्धा त्यांना सोडणार नाही अशी भूमिका जर शासनानं घेतली तर निश्चितच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळतील आणि त्यामुळं घातीशीर जर पेरण्या केल्या तर त्यांचं उत्पादन चांगलं येईल. आणि एक शेतकरी नेता म्हणून आम्ही ही दक्षता घेणार आहेत. अशा बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांच्या शोधामध्ये आम्हीच राहू आणि वेळीच शासनाच्या लक्षात आणून देऊ. सरकार किंवा सरकारी अधिकारी जर त्याच्याकडे कानाडोळा करत असतील तर वेळ प्रसंगी कायदा घेऊन आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त करू. सुभाष देशमुखजी, एक शेवटचा प्रश्न. 30,000 कोटी या बाबतीत. हा, बोला बोला डॉक्टर साहेब बोला. एक मिनिट. आता जो खासदार साहेबांनी विषय सांगितला आहे, आपण मांडलेला आहे की शेतकऱ्याला शुद्ध बियाणं मिळत नाही. या बाबतीत आत्ताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला आदेश दिलेला आहे की असा कडक कायदा करा की या बाबतीमध्ये चुकीचं बियाणं, बोगस बियाणं कुठली कंपनी देत असेल तर कडक शासन होईल. त्याला कुठलंही म्हणजे त्याला माफ होणार नाही. म्हणजे त्याला एवढी कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, त्याच्या मनात सुद्धा येऊ नये. या शेतकऱ्याला चुकीचं बियाणं द्यायचं, बोगस बियाणं द्यायचं, मागच्या आठवड्यातच कायदा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश कृषी विभागाला दिलेले आहेत. सुभाष देशमुखजी, एक नवीन कायदा सुद्धा तात्काळ पारित होईल. एक शेवटचा प्रश्न सुभाष देशमुखजी. जवळपास 30,000 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. आपली आर्थिक स्थिती किती नाजूक आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. महामार्गावरच्या दारूबंदीमुळे महसूल बुडालेला आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला महसुलात घट झालेली आहे. विकास कामांना मागच्या वेळेला कात्री लावून 20-20, 25-25, काय काय ठिकाणी 50% विकास कामांना कात्री लावून ते पैसे दुसरीकडे वळवण्यात आले. यावेळेला हे 30,000 कोटी रुपये आणखीन ॲडिशनल अधिकचं बर्डन, अधिकचा बोजा तुमच्यावर पडणार आहे. हे पैसे उभारणार कुठून? आणि दुसरी गोष्ट, हे पैसे उभारण्याकरता तुम्ही आमच्यावर आणखीन पेट्रोलवर कर लाव, स्वच्छता कर लाव,
दुष्काळ कर लाव, असे काही कर लावणार आहात का? मला असं वाटतंय की जो जगाचा पोशिंदा आहे, आपला सर्वांचा अन्नदाता आहे, त्याच्यासाठी थोडासा राज्यावरती बोजा पडला तरी तो चुकीचा नाही आणि त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. परंतु आपला जो प्रश्न आहे की या 30,000 कोटी 35,000 कोटी जे काही कर्जमाफी होणार आहे, अजून ते आकडे समोर येत नाहीत. जे प्रत्यक्षात येतील ते येतील, परंतु ह्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा जनतेवरती कर लादला जाणार नाही. राज्य सरकारचं उत्पन्नात कसं वाढ करता येईल याच्यासाठी कठोर परिश्रम राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही सर्व सरकार म्हणून आम्ही करू, परंतु कुणालाही याचा बोजा पडणार नाही याची मात्र नक्की शाश्वती आहे. एक सूचना आत्ता आलेली आहे, ती फक्त तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाचा शेवट करताना सुभाष देशमुखजी, की उद्यापासून खरीपाच्या हंगामासाठी बँकांसमोर गोरगरीब शेतकरी रांगा लावतील. थकीत कर्जदार असला तरी देखील त्याला कर्ज मिळणार आहे असं आपण जाहीर केलं आहे. परंतु ज्यांना अशा प्रकारचं कर्ज देताना अडचणी येत असतील, ज्यांना नाकारलं जाईल, त्यांच्यासाठी 24/7 24 तास चालणारी अशी एखादी हेल्पलाईन आपण चालू करावी, जेणेकरून घायाकुतीला आलेला, मेटाकुटीला आलेला, रडकुंडीला आमचा शेतकरी बांधव हा तुमच्या भरोशावर निर्धास्तपणे येणाऱ्या पावसाची वाट पाहू शकेल. एक सूचना आली आहे, त्याचा आपण स्वीकार करावा की हेल्पलाईन ताबडतोब जाहीर करावी, ज्या हेल्पलाईनवर ज्या कर्जदार शेतकऱ्यांना नवं कर्ज खरीपासाठी मिळणार नाही ते आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. अमुक एका ठिकाणी अमुक एक बँक, मी अमुक मला कर्ज मिळत नाही आहे, आणि मग त्यावर आपण कारवाई करू शकाल. काय सांगाल सुभाष देशमुख? सूचना एकदम रास्त आहे. 1-2 दिवसात मी नवीन हेल्पलाईन सुरू करतोय, आजच त्याचा आदेश देतोय. आणि त्या मधल्या काळात जर काही अडचण आली तर मी माझा स्वतःचा नंबर आपल्याला देतोय. आपण सर्वांनी, राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी माझा नंबर नोंद करून घ्यावी. 9923 33 33 44. मला असं वाटतं की हा पूर्ण वेळ कार्यात माझ्या कार्यालयात मोबाईल राहील आणि याच्यावरती तुमच्या काही अडचणी येतील. तुम्हाला कुठली बँक देत नसेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी सूचना द्या, मी आमच्या संबंधित अधिकाऱ्याला पाठवून त्या ठिकाणी आपल्याला कर्ज उपलब्ध करून. कारण खरीपाचा हंगाम आहे, खरीपाचा हंगाम त्या वेळेला जर आम्हाला बियाणं मिळालं पाहिजे, त्या वेळेला खताला पैसे मिळाले पाहिजे, मशागतीसाठी पैसे मिळाल्यासाठी. आणि म्हणून आज राज्य सरकार आदेश काढते, परिपत्रक काढते, आणि मग त्याच्या जर नाही मिळालं तर तो पेरणीपासून वंचित राहणार आहे याची सरकारला जाणीव असल्यामुळं मी माझा स्वतःचा नंबर देतोय. सरकार या शेतकऱ्याला कुठेही अडचण येऊ देणार नाही एवढं मी सरकारच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतोय. स्वतःचा मोबाईल दिल्यानंतर हा प्रश्नच उभा राहत नाही. 9923 33 33 44 हा आपला नंबर आहे. पहिल्यांदा असं घडतंय महाराष्ट्रामध्ये की सहकार मंत्री स्वतःचा मोबाईल नंबर, वैयक्तिक मोबाईल नंबर हा शेतकरी बांधवांसाठी खुला करतायत, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण जर कर्ज मिळण्याकरता आली तर ते स्वतः ती अर्ज सोडण्याकरता पुढे उभे राहतील. प्रेक्षको, कर्जमाफीनंतरचे प्रश्न या विषयावरची खुलेसेवार चर्चा आपण पाहिलीत. सरकारनं केवळ 5 एकरापर्यंतच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच नव्हे तर त्यापेक्षा जास्त जमीन असलेल्या विदर्भ मराठवाडा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा दिलासा दिलाय. एवढंच नव्हे तर कोणत्याही थकबाकीचा विचार न करता शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्या असा शासनाचा आदेश GR देखील आजच काढण्यात आलाय. संध्याकाळपर्यंत त्याबाबतचे आदेश बँकांपर्यंत पोहोचलेले असतील अशी स्पष्ट ग्वाही सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज या कार्यक्रमात दिली. मुख्यमंत्र्यांनी 2 जूनला दिलेल्या केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्यतिरिक्त सुकाणू समितीबरोबर झालेल्या चर्चेनंतर सरसकट कर्जमाफी घेण्याचा निर्णय झाला. शिवाय थकीत कर्जाची हमी घेऊन नवीन पीक कर्ज द्यावं असं देखील आम्ही सुचवलं. या दोन्ही मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल राजू शेट्टी यांनी आज या कार्यक्रमात सरकारचं अभिनंदन केलं. सधन आणि श्रीमंत शेतकऱ्यांनी, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी तसंच राजकारणी शेतकऱ्यांनी देखील या कर्जमाफीचा लाभ घेऊ नये, त्यांना तो लाभ दिला जाऊ नये. त्याऐवजी ज्यांचं पोट फक्त शेतीवर अवलंबून आहे अशा गरीब आणि गरजू व्यक्तींनाच, शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी अशी आमची भूमिका असल्याचं राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केलं.
चुकीच्या आणि अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळू नये याकरता समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीचे निकष ठरवणार आहे. तसंच ज्यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरलेले आहेत त्यांना काय प्रकारचा लाभ देता येईल याकरता देखील याच्यात विचार करण्यात येईल. याकडे सहकार मंत्र्यांनी विशेष आज आपलं लक्ष वेधलं. सरकारनं योग्य निकष ठरवले तर शेतीपूरक कामांसाठी मध्य मुदतीचं कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देता येईल अशी पुष्टी या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी जोडली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ही इतिहासातली केवळ 4थी वेळ आहे. शेतकरी स्वाभिमानी असून त्यांना सरकार पुढे हात पसरायला आवडत नाही. आमच्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त नफ्यानं हमी भाव दिला तर शेतकरी यापुढे कधीही कोणाच्या दारात येणार नाही, त्याला तसं जायची गरजच भासणार नाही असे देखील शेतकरी यांच्या वतीनं राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केलं. तर शेवटी कर्ज मिळायला जर काही अडचण आली तर खुशालपणे माझ्या मोबाईलवर फोन करा असं सांगून कदाचित पहिल्यांदाच या राज्यातल्या सहकार मंत्र्यांनी स्वतःचा मोबाईल आज देऊ केलेला आहे. तो नंबर सुद्धा आम्ही जाहीर केलाय. प्रेक्षको, शेतकऱ्यांनी संपाचं जे हत्यार उपसलं त्यातून अपेक्षित असा निर्णय पदरात पडला. आता सरकारनं आपला शब्द खरा करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. कर्जमाफीचे निकष समिती ठरवेल, पण त्याआधी गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. शेती शाश्वत आणि किफायतशीर होण्याकरता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव निश्चित केला गेला पाहिजे. कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा आहे. शेतकऱ्यांची मुक्ती हीच खरी अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. ज्याकरता मला खात्री आहे की राजू शेट्टी आणि सुभाष देशमुख, सरकार आणि आंदोलनकर्ते हे एकत्र एका प्लॅटफॉर्मवरून प्रयत्न करतील. आज आपण दोघं इथे आलात. राजू शेट्टी यांनी समन्वयाची भूमिका घेऊन शासनाबरोबर संघर्ष करून देखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर 2 पावलं पुढे येऊन सरकारतर्फे सुभाष देशमुख यांनी देखील हा संप मिटावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पावलं उचलली. एवढंच नव्हे तर कर्जासाठी स्वतःचा मोबाईल नंबर देखील जाहीर केला. त्याबद्दल तुमच्या दोघांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.